दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागलेत. या दडपशाहीच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र निदर्शनं केली. डाव्या पक्षांनी वंचितच्या या बंदला जाहीर पाठिंबा दिल्यानं सकाळपासूनच या जनआंदोलनाची धग आणि रोष रस्त्यावर स्पष्टपणे पाहायला मिळालं. धुळ्यातील आंदोलनाची सुरुवात शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून झाली. यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य आणि वर्दळीचा चौक असलेल्या कराचीवाला खुंट या परिसरात एकत्र येत थेट रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी सरकार आणि प्रशासनाच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणं ही लोकशाहीची गळचेपी असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये जे जन आंदोलन चिघळलेलं होतं त्यांच्या हक्कासाठी ते जन आंदोलनाला बसलेले होते. परंतु त्या ठिकाणी काही पोलीस म्हणता येईल का हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु पोलीसच्या वेशामध्ये काही RSSचे बडवे त्या ठिकाणी येऊन आमचे त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी होते प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी अमानुष पद्धतीने मारहाण केली. तेच नाही तर त्या ठिकाणी 16 वर्षाची जी काही मुलगी होती तिच्या पार्श्वभागेवर आणि तिच्या वरच्या ठिकाणी काही पोलिसांनी हात देखील लावले. तर या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक घेतली. त्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातून माननीय शंकरांना खरात जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडीचे त्याच पद्धतीने आकाश भाऊ बागुल, योगेश भाऊ पगारे, रोहित बागुल, मी स्वतः दक्ष पत्रकार संघाचा अध्यक्ष संस्थापक, त्याच पद्धतीने राहुल वाघ भीम आर्मीचे आणि संपूर्ण वंचितची धुळे जिल्ह्याची टीम या ठिकाणी आम्ही आज इक्बाल मलिक या ठिकाणी धुळेची जी काही संपूर्ण टीम आहे वंचित बहुजन आघाडीची आम्ही संपूर्ण व्यापाऱ्यांना आणि धुळेकर वासियांना या ठिकाणी विनंती केली आहे की तुम्ही आज बंद पुकारण्यात यावा. हा बंद काही आमच्यासाठी नाही, कुठल्या एखाद्या पक्षासाठी नाही, कुठल्या एखाद्या धर्मासाठी नाही. हा विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या घरातही विद्यार्थी आहेत, तुमचाही विद्यार्थी, तुमच्याही घरातला मुलगा मुलगी या ठिकाणी भारतात कुठेही शिकायला जाऊ शकतो. मग ज्यावेळेस असे आंदोलन होतात त्यावेळेस तुमचाही घरातला मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी मरू शकते किंवा मारून टाकल्या जाऊ शकते, कारण की हे सरकारच तानाशाही आहे. म्हणून याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे आणि हा बंद या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी मी माननीय प्रशासनाचं आणि धुळेकर वासियाचं त्याच पद्धतीने आग्रा रोड जे काही व्यापारी आहेत त्या व्यापारी संघटनेचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि या ठिकाणी आमचं जे काही आंदोलन आहे ते आमचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबू दक्ष पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य. तर पदाधिकाऱ्यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या आंदोलनाचं गांभीर्य आणि बंदची हाक लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धुळे पोलिसांनी आंदोलनस्थळी मोठा फौजफाटा तैनात केला होता. या निदर्शनांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या हा लढा सरकारनं गांभीर्यानं दखल न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन केवळ रस्त्यावर मर्यादित न राहता अधिक उग्र स्वरूपात छेडलं जाईल असा स्पष्ट आणि थेट इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.